मामा रोल आहे शेतकरी आज कर्जमाफी खरं तर कालच योजना हे झालेली जिल्ह्यात आहे. किती झालेत, आज काय किती कसं झाले, आहे? काय आकडेवारी आहे? आता पहिल्यांदा माहिती आहे की आपल्याला साधारणतः एकूण आपल्याला तिन्ही योजनेमध्ये आपल्याला माहिती आहे, प्रोत्साहन 2 लाखाच्या पुढचे 2 लाखाच्या आतले साधारणतः 1944 कोटी रुपयाचा लाभ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साधारणतः मिळेल असे एक थोडं एकंदर प्राथमिक अंदाज आहे. आणि आज पहिल्यांदा जर पाहिलं तर साधारणतः 544 कोटी जे क्लिअर आहेत त्यांना पहिल्यांदा 2 लाखाच्या वरचे वेगळे आहेत, पण त्याचा निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना लाभ होईल. खरंच राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो. साधारणतः जिल्ह्यामध्ये 1,08,000 शेतकऱ्यांना त्याचा लाभ हा शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे त्याचा होणार आहे. खूप चांगला निर्णय राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आता हे सुरू झालेलं आहे आणि ऑटोमॅटिक साधारणतः 30 जुलैपूर्वी पहिला टप्पा नंतरचे टप्पे हळूहळू हे सगळे पूर्ण करतात. असं देखील होतंय विरोधकांकडून खूप उशीर झाला, हे योग्य वेळी मिळाले असते पैसे तर याचा फायदा झाला. उशीर वगैरे म्हणण्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे की यादी तर अचूक असली पाहिजे. विनाकारण परत डबल यादी करण्यामध्ये अर्थ नाहीये. जे आयकर भरणारे ही योजना आहे ती गरीब शेतकऱ्यांसाठी, मोठ्या शेतकऱ्यांसाठी, इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्यासाठी योजना आहे. त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे, आम्ही हे मान्य करतो, पण जो उशीर झाला तो शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच झालेला आहे. मामा, एक चर्चा आहे बऱ्याच दिवसांपासून की 2 राष्ट्रपती एकत्र येतील, जर आले तर राष्ट्रपती या बाबतीमध्ये आमच्या प्रमुख सुनेत्राबाई पवार निर्णय घेतील, तटकरे साहेब घेतील, भुजबळ साहेब घेतील, प्रफुल्लबाई मामा, घेतील. आता तुम्ही देखील पदात म्हणजे कृषी मंत्री आहात, एक मोठी जबाबदारी आहे, पक्षात तुमच्यावर विश्वास आहे, सगळेजण तुमच्याकडे विश्वासाने बघतात. आता विश्वासाने बघता म्हणूनच मी माझ्या नेत्यांना विश्वासाने पाहतो. जो नेते निर्णय घेतील तो निश्चित प्रकारे सगळ्यांचा जो विश्वास सर्वांनी व्यक्त केला त्या विश्वासाप्रमाणेच निर्णय घेतील. सगळ्या नेत्यांमध्ये एकमत आहे का सध्या? 100% आमच्यामध्ये सगळे एकमत आहे. राष्ट्रवादी सगळी एकमत आहे, त्यामुळे अडचण काही नाही. म्हणून न सांगता इकडे जातात. तर न सांगता येत इकडे जातात. प्रत्येकाला अधिकार आहे, विकासाची कामं असतात, इतर कामं असतात, त्यामुळे ते कामासाठी जावं लागतं. ह्याचा अर्थ वेगळा काढू नये. मामा, गेल्या काही दिवसांपासून पाऊस जो आहे तो समाधानकारक पाऊस आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर असलेलं आव्हान जे आहे ते कुठेतरी सोपं झालं असं वाटत नाही पेरणीचं. नाही, पाऊस तर आहे, अजून पाऊस सर्वदूर पडला पाहिजे, एक समाधान आहे. पाऊस पडलेला शेवटी पडल्यानंतर समाधान तर मानलंच पाहिजे. आज पाऊस सगळीकडे पडतोय, अजून काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी अजून पाऊस अपूर्ण आहे, परंतु नक्की भविष्य अजून येणाऱ्या दिवसामध्ये सगळीकडे राज्यामध्ये पाऊस पडावा. आता उद्याच एकादशी पांडुरंगाची मी तर साकडा मी सगळ्याच्या वतीने राज्याच्या वतीने घालतोय. त्यामुळे चांगल्या प्रकारचा पाऊस पडू दे, शेतामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळू दे आणि शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळू दे आणि माझा बळीराजा सुखी राहू दे. धन्यवाद. धन्यवाद मामा. धन्यवाद. कर्जमाफी खरं तर कालच योजना हे झालेली जिल्ह्यात आहे. किती झालेत, आज काय किती कसं झाले, आहे? काय आकडेवारी आहे? आता पहिल्यांदा माहिती आहे की आपल्याला साधारणतः एकूण आपल्याला तिन्ही योजनेमध्ये आपल्याला माहिती आहे, प्रोत्साहन 2 लाखाच्या पुढचे 2 लाखाच्या आतले साधारणतः 1944 कोटी रुपयाचा लाभ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साधारणतः मिळेल असे एक थोडं एकंदर प्राथमिक अंदाज आहे. आणि आज पहिल्यांदा जर पाहिलं तर साधारणतः 544 कोटी जे क्लिअर आहेत त्यांना पहिल्यांदा 2 लाखाच्या वरचे वेगळे आहेत, पण त्याचा निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना लाभ होईल. खरंच राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मी आभार मानतो. साधारणतः जिल्ह्यामध्ये 1,08,000 शेतकऱ्यांना त्याचा लाभ हा शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे त्याचा होणार आहे. खूप चांगला निर्णय राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता हे सुरू झालेलं आहे आणि ऑटोमॅटिक साधारणतः 30 जुलैपूर्वी पहिला टप्पा नंतरचे टप्पे हळूहळू हे सगळे पूर्ण करतात. असं देखील होतंय विरोधकांकडून खूप उशीर झाला, हे योग्य वेळी मिळाले असते पैसे तर याचा फायदा झाला. उशीर वगैरे म्हणण्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे की यादी तर अचूक असली पाहिजे. विनाकारण परत डबल यादी करण्यामध्ये अर्थ नाहीये. जे आयकर भरणारे ही योजना आहे ती गरीब शेतकऱ्यांसाठी, मोठ्या शेतकऱ्यांसाठी, इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्यासाठी योजना आहे. त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे, आम्ही हे मान्य करतो, पण जो उशीर झाला तो शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच झालेला आहे. मामा, एक चर्चा आहे बऱ्याच दिवसांपासून की 2 राष्ट्रपती एकत्र येतील, जर आले तर राष्ट्रपती या बाबतीमध्ये आमच्या प्रमुख सुनेत्राबाई पवार निर्णय घेतील, तटकरे साहेब घेतील, भुजबळ साहेब घेतील, प्रफुल्लबाई घेतील. मामा, आता तुम्ही देखील पदात म्हणजे कृषी मंत्री आहात, एक मोठी जबाबदारी आहे, पक्षात तुमच्यावर विश्वास आहे, सगळेजण तुमच्याकडे विश्वासाने बघतात. आता विश्वासाने बघता म्हणूनच मी माझ्या नेत्यांना विश्वासाने पाहतो. जो नेते निर्णय घेतील तो निश्चित प्रकारे सगळ्यांचा जो विश्वास सर्वांनी व्यक्त केला त्या विश्वासाप्रमाणेच निर्णय घेतील. सगळ्या नेत्यांमध्ये एकमत आहे का सध्या? 100% आमच्यामध्ये सगळे एकमत आहे. राष्ट्रवादी सगळी एकमत आहे, त्यामुळे अडचण काही नाही. म्हणून न सांगता इकडे जातात.
तर न सांगता येत इकडे जातात प्रत्येकाला अधिकार आहे, विकासाची कामं असतात, इतर कामं असतात, त्यामुळं ते कामासाठी जावं लागतं. ह्याचा अर्थ वेगळा काढू नये. मामा गेल्या काही दिवसांपासून पाऊस जो आहे तो समाधानकारक पाऊस आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर असलेलं आव्हान जे आहे ते कुठेतरी सोपं झालं असं वाटत नाही पेरणीचं. नाही, पाऊस तर आहे, अजून पाऊस सर्वत्र पडला पाहिजे, एक समाधान आहे. पाऊस पडलेला शेवटी पडल्यानंतर समाधान तर मानलंच पाहिजे. आज पाऊस सगळीकडे पडतोय, अजून काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी अजून पाऊस अपुरा आहे, परंतु नक्की भविष्य अजून येणाऱ्या दिवसामध्ये सगळीकडे राज्यामध्ये पाऊस पडावा. आता उद्याच एकादशी पांडुरंगाची मी तर साकडा मी सगळ्या याच्यावरती राज्याच्या वतीने घालतोय. त्यावरती चांगल्या प्रकारचा पाऊस पडू दे, शेतामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन मिळू दे आणि शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळू दे आणि माझा बळीराजा सुखी राहू दे.